नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका SSC बोर्ड एक्झाम 2024साठी आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. याच धर्तीवर आपला बोर्डाचा पेपर हा असणार आहे. आजचा आपला हा पेपर 80 गुणांचा आहे आणि हा सोडवण्यासाठी आपल्याला 3 तासाचा वेळ हा दिला जाईल. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका मित्रांनो आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक ओपन करा SSC बोर्ड एक्झामची. त्यात आपल्याला मागील 2-3 वर्षापूर्वी झालेल्या सर्व बोर्डाच्या प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने उत्तरासहित सोडवायला मिळतील. इयत्ता 10वी पूर्व सराव पेपर मराठी गुण 80, वेळ 3 तास. काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिल्या आहेत बघा, त्या वाचा आणि त्यानंतर पेपर सोडवायला सुरुवात करायची. बोर्डाच्या क्वेश्चन पेपरवर पण अशाच पद्धतीच्या सूचना असतात. त्यानंतर विभाग 1 गद्य विभाग. खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आकृती पूर्ण करा. पानाची स्वभाव वैशिष्ट्ये. पान उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगते. गवत पात्याला क्षुद्र मानते. नावे लिहा. झाडावरून गळून पडणारी पिकलेली पाने आणि पानाने गवत पात्याला दिलेली उपमा चिडखोर बिब्बा. बघा उतारा दिलेला आहे आणि या उतार्यावर आधारित आपल्याला ह्या कृती पूर्ण करायच्या आहेत. पुढची कृती गवत पात्याची स्वभाव वैशिष्ट्ये. 4 स्वभाव वैशिष्ट्ये लिहायचे 2 गुणांसाठी. स्वप्नाळू, किरकिरा, अरसिक, चिडखोर. त्यानंतर पुढचा प्रश्न स्वमतासाठी 3 गुणांचा. माणसातील ठराविक मनोवृत्तीचे पुनरावृत्ती वारंवार होत असते हे विधान प्रस्तुत कथेच्या आधारे स्पष्ट करा. गवत पाते या कथेच्या आधारे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. पहिली कृती आकृती पूर्ण करा. बरेलीच्या हॉस्पिटलात सुरुवातीला जाणवलेल्या उणिवा. भूलतज्ञ नव्हता. पुरेसे रक्त उपलब्ध नव्हते. त्यानंतर उतारा कोणते लिहा. पुढची कृती फुटबॉलची व व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियन अरुणिमा. सर्वात मोठा मोटिवेटर स्वतःच. स्वमतासाठी प्रश्न प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते याबाबतचे तुमचे विचार स्पष्ट करा. पुढचा प्रश्न अपठित गद्यासाठी 2 गुणांचा. पुढील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा हा उतार आहे. 1. सर्व कामांची काळजीपूर्वक आखणी करणे आणि त्यानुसार कामे पार पाडणे म्हणजे वक्तशीरपणा. 2. सध्याच्या युगात वक्तशीरपणाला पर्याय नाही, कारण वक्तशीरपणा पाळला नाही तर स्वतःचे नुकसान होतेच पण समाजाचेही नुकसान होते. उतार्याच्या आधारे आपल्याला हे उत्तर लिहायचे. हा उतार्याचा राहिलेला भाग. दुसरा उतारा आकृती पूर्ण करा. मानवी जीवन गतिमान व गुंतागुंतीचे करणारे घटक. शहरीकरण, औद्योगिकरण. चूक की बरोबर ते लिहा. वक्तशीरपणा हा एकट्या व्यक्तीने स्वतःच्या हौशेसाठी पाळायचा गुण आहे. चूक. 2. व्यक्तीने स्वतः वक्तशीरपणा पाळला नाही तर त्या व्यक्तीबरोबरच अन्य व्यक्तीचेही नुकसान होते. बरोबर. त्यानंतर विभाग 2 पद्य विभाग.
पुढील कवितेच्या आधारित सूचनेनुसार कृती करा. पाखराला या गोष्टी ओलांडायच्या. दरी डोंगर, हिरवी राने, सरिता, सागर. त्यानंतर दुसरं, योग्य पर्याय ओळखा. सुख लोलूप झाली काया म्हणजे सुख उपभोगण्याची सवय लागते. दुसरं, पिंजरा सोडून झेप घेतल्याने आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होते. तिसरं, पुढील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा. तुझं पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने. कवी म्हणतात, हे पाखरा, देव कृपेने तुला उडण्यासाठी पंख दिले आहेत. पंखातील बळाने तू समर्थपणे आकाशात मुक्तपणे संचार कर. यासारखा अर्थ त्या ठिकाणी लिहायचा आहे. पुढचा प्रश्न आहे काव्य सौंदर्यासाठी. आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. या ओळीतील मतेतार्थ लिहायचा आहे. दुसरा प्रश्न आ. पुढील मुद्द्याच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा. वस्तू किंवा भरतवाक्य या कवितेसंदर्भात पुढील मुद्द्यांच्यावर लिहायचं आहे. मी शॉर्टकट या ठिकाणी दिले बघा. प्रस्तुत कवितेचे कवी, वस्तू कवितेचे द.भा. धामनस्कर आणि भरतवाक्याचे मोरोपंत. प्रस्तुत कवितेचा विषय, वस्तू कवितेचा विषय आहे निर्जीव वस्तूंचा सजीवपणा आणि भरतवाक्यमधला विषय आहे सज्जन माणसाचे महत्त्व. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश, वस्तू कवितेतून वस्तूंशी माणसाने प्रेमाने वागले पाहिजे हा संदेश मिळतो आणि भरतवाक्य कवितेत नेहमी संत सज्जनांच्या संगतीत राहावे. प्रश्न दुसरा, रसग्रहणासाठी. पुढे दिलेले काव्यपंक्तीचे रसग्रहण करा 4 गुणांसाठी. तुझे शब्द जसे की महाकाव्ये तुझ्या पायाजवळ घडून पळावेत. याचं रसग्रहण करायचं आहे. त्यानंतर पुढं विभाग 3 स्थूल वाचन. 2 कृती सोडवायच्या आहेत. 1 व्युत्पत्ती कोश, त्यावर दिलेल्या मुद्द्यांवर आधारित 7-8 वाक्यात लिहायचं आहे. दुसरं, भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजीने केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत हे विधान स्पष्ट करायचे. आणि तिसरे, टीप लिहा, गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष. प्रश्न चौथा, व्याकरण घटकांवर आधारित कृती. समास. घणासारखा श्याम, घनश्याम. स्त्री आणि पुरुष, स्त्री पुरुष. शब्दसिद्धी. पुढील शब्दांना खोर हा प्रत्यय लावून शब्द तयार करा. भांडण, भांडखोर. चुगली, चुगलखोर. पुढील शब्दांना अव हा उपसर्ग लावून शब्द तयार करा. गुण, अवगुण. लक्षण, अवलक्षण. वाक्प्रचार 4 गुणांसाठी. 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 1 विसंगत वाटणे, सुसंगत नसणे. डोळे विस्फारून पाहणे, आश्चर्य वाटणे. नजरेत भरणे, लक्ष वेधणे. व्यथित होणे, दुःखी होणे. यापैकी कोणत्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग लिहिल्यास आपल्याला 4 गुण मिळतील. पुढचा प्रश्न आहे भाषा सौंदर्यासाठी. शब्दसंपत्ती. पुस्तक, ग्रंथ समानार्थी शब्द लिहायचे. डोळा, नयन. विरुद्धार्थी शब्द मऊ, टणक. धाकटा, थोरला. शब्दांचं वचन बदलायचे. चित्र, चित्रे. खिडक्या, खिडकी. पुढील शब्दसमूहांसाठी एक शब्द लिहायचा आहे. जखमा औषध लावून झाकणारी मलमपट्टी. नियमबद्ध घेतलेले शिक्षण, प्रशिक्षण. लेखन, नियमांनुसार लेखन. अचूक शब्द ओळखायचा आहे. शिरोधार्य, उत्स्फूर्त, मनस्थिती, सन्मान, अद्भुत, कर्तृत्व. अधोरेखित केलेले शब्द हे अचूक आहेत. पुढचं विरामचिन्हे लिहा. पुढील वाक्यात योग्य ठिकाणी विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा. ओहो, किती सुंदर दृश्य आहे ते.
स्वल्पविराम आणि उद्गारवाचक चिन्ह. पारिभाषिक शब्द बुक स्टॉल पुस्तक विक्री केंद्र आणि कॉन्सोल लीव्ह नैमित्तिक रजा. त्यानंतर विभाग 5 उपयोजित लेखनासाठी. अ भाग पुढील कृती सोडवा. पत्रलेखन. पुढील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा. 6 गुणांसाठी कृती बघा. पत्र. रसिक वाचक या नात्याने संबंधित व्यक्तीला स्वतःसाठी पुस्तकांची मागणी करणारं पत्र लिहा किंवा शालेय भांडार प्रमुख या नात्याने संबंधित व्यक्तीला शाळेसाठी मागवलेल्या पुस्तकांवर अधिक सवलत देण्याविषयी विनंती करणारे पत्र लिहा. दोघांपैकी एक पत्र वरील मुद्द्यांचा विचार करून आपण लिहायचे 6 गुणांसाठी. किंवा सारांश लेखन. विभाग 1 गद्य 3 प्रश्न पहिला ई मधील 3चं पठित गद्य उतारा वाचा व त्याचा 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दात लिहा. बघा हा उतारा शेवटचा वक्तशीरपणावर आधारित. याचा आपल्याला सारांश लेखन करायचं आहे. हे पुढचे मुद्दे. त्यानंतर प्रश्न 5वा. पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. जाहिरात लेखन. पुढे दिलेल्या विषयाच्या आधारे जाहिरात तयार करा. अलका ड्रेसेस शालेय गणवेश विक्रेते. 5 गुणांसाठी आपल्याला जाहिरात लिहायची. 2 शब्द दिलेले आहेत. पुढं आहे बातमी लेखन. पुढील समारंभाची बातमी तयार करा. शाळेचा शताब्दी वर्ष सांगता समारंभ माननीय शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यानंतर कथा लेखक. पुढे कथेचा पूर्वार्ध दिलेला आहे. त्या आधारे कथेचा उत्तरार्ध लिहा. प्रश्न 5वा. पुढील 3 लेखन प्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. अकस्मात पडलेला पाऊस. 8 गुणांसाठी हा एक निबंध दिला आहे आपल्याला. तिघांपैकी एक लिहायचं आहे. पुढचा विषय आहे आत्मकथन. पाणी बोलते अशी कल्पना करायची आहे आणि व पुढील मुद्द्यांच्या आधारे आत्मकथन लिहायचे. वैचारिक लेखन. पुढील चित्राच्या आधारे मुद्द्यांच्या आधारे दिलेल्या विषयावर तुमचे विचार लिहा. चला खेड्याकडे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता 10वीची मराठी विषयाची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सोडवलेली. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.